आमचे फॅमिली डॉक्टर आहेत ना, त्यांनी सजेस्ट केलं की बेबे हॉस म्हणून जे आहे ना आपल्या इथे थोरायला, तिथे तुम्ही हेमनला रिहॅबिलिटेशनसाठी स्पेशली घेऊन जा. तर त्यांनी मला डॉक्टर हेमंत संघवी सरांचं नाव सजेस्ट केलं की त्यांना जाऊन तिथं भेटा तुम्ही आणि बाकी इन्क्वायरी करा. किंवा इथे मी आलो होतो सर्व इन्क्वायरी केल्यानंतर मला इथे माहिती पडलं की स्पेशली आपले जेवढे पण पॅरालिसिस पेशंट असतील, बाकी कुठले असे ते पेशंट त्याच्यासाठी आम्ही हे करू शकतो, ट्रीटमेंट देऊ शकतो. तर आम्ही सगळं इन्क्वायरी करून ते ॲडमिशन घेतली हेमंतची. आणि पुढे मग आम्ही त्याला इथे घेऊन आलो. त्या टायमाला तो ॲक्च्युली पूर्ण म्हणजे ब्रेन पॅरालिसिस होता. वन साईड त्याला पूर्ण पॅरालिसिस ब्रेन स्ट्रोक झालेला होता. आणि त्यानंतर पुढची ट्रीटमेंट त्याला म्हणजे डॉक्टरांनी केलेली आहे. सगळ्यांना थँक्यू. तुम्ही जेव्हा रियामध्ये आले तेव्हा मला बोलता येत नव्हतं. माझी जरा जेव्हा आरटी आणि ती काढली त्यानंतर मला स्पीच थेरपी द्यायला सुरुवात केली. ते म्हणजे तीच होती स्पीच थेरपी. नंतर जेवण चालू केलं. मला तेव्हा फक्त 40 kg वजन होतं. आता 51 kg जाताना. आणि रियामध्ये माझ्यासाठी जी मानसी मॅडम जी मेहनत घेतली त्यासाठी थँक्यू. इकडे सिस्टर्स, इकडे डॉक्टर्स, सगळ्यांनी मला खूप हेल्प केली. केअरटेकर्स, ब्रदर्स, जेव्हा हेल्प लागली तेव्हा त्यांनी मला सगळी हेल्प केली.